की पहलगाम मध्ये जो अटॅक झाला होता त्यानंतर भारताने देखील चोख उत्तर दिलं होतं। यानंतर हे भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबलं सुद्धा। त्यानंतर तिरंगा रॅली काढली जाते। ही तिरंगा रॅली संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काढली जाते। कारण काय तर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना कुठेतरी मनोधैर्य वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात येते। हीच तिरंगा रॅली आता पुण्यामध्ये निघते आणि सुजातदादा आंबेडकर या तिरंगा रॅलीचं नेतृत्व करताना दिसतात। दादा काय रॅलीचा उद्देश आणि काय पुढची दिशा असते? हे बघा, एकतर आम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगायचं की जनता खंबीर आहे आणि आम्हाला ह्या सरकारला सांगायचं की तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका। जनता खंबीर आहे, जे ह्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आणि मजबूत पावलं उचलायची ती तुम्ही निर्भीडपणे उचला, हे सांगायला आज आम्ही इकडे सगळे जमलेलो। त्याच्याहून पुढे आम्हाला काल म्हणजे काल ज्या घटना घडल्या त्या आम्हा सर्वांना खूप धक्कादायक वाटतात की भारत आणि पाकिस्तानामध्ये सीज फायर होतं आणि ही सीज फायर डोनाल्ड ट्रम्प ट्विट करून सांगतात आणि डोनाल्ड ट्रम्प स्वतः हे पण बाता मारतात की हे डोनाल्ड ट्रम्पमुळे झाले, नाहीतर अजून कोणामुळे नाही झाले। आणि आम्ही एक भारतीयाचे नागरिक म्हणून, एक राजकीय पक्ष म्हणून आणि खास करून मी स्वतः एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ह्याला या देशाची हटाई असं मानतो आणि नाक कापल्यासारखं मानतो। कारण जर आपण आपल्या देशाचे पंतप्रधान कंट्रोलमध्ये असतील तर भारताच्या सरकारने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे होतं किंवा ट्विट करून सांगितलं पाहिजे होतं की आम्ही सीज फायर केले। असं नाही व्हायला पाहिजे की डोनाल्ड ट्रम्प म्हणतात म्हणून नरेंद्र मोदी उठतात किंवा बसतात। आज चित्र असं दिसतंय की भारताचे पंतप्रधान हे अमेरिकेचे प्रेसिडेंट कंट्रोल करतायत आणि त्याच पद्धतीने आपण त्याच्या पुढच्या गोष्टी बघितल्या तर डोनाल्ड ट्रम्पनी हे पण म्हटलं की ते पाकिस्तानाशी आर्थिक करारामध्ये जाणार आहेत, ते पाकिस्तानाला आर्थिक बळ द्यायचं बात करतायत आणि ह्या सगळ्या अग्रीमेंट्सवरती नरेंद्र मोदी किंवा भारत देश काहीही बोलत नाहीत। हे आम्हाला खूप धक्कादायक दिसते। बरोबर, परंतु आता आपण बघतो की हे सगळं घडत असताना यानंतर पहलगाम मध्ये असे अटॅक झाले नाही पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे सरकारने? त्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेतल्या पाहिजेत, ज्या सरकार घेताना नाही दिसत। काय ठोस भूमिका घेतला पाहिजे? कारण एवढे पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत, अशा अनेक ठिकाणं भारतामध्ये आहेत ज्या ठिकाणावरती सुरक्षा रक्षक दिसत नाहीये। अजून कुठले आहेत? आपण आता काश्मीर बद्दल बोलू, भारताबद्दल नको जायला। आपण मुद्दा मेन समजून घेऊयात। आपण बघितलं असेल तर मेन अटॅक झाल्यानंतर भारताने जो ताकदीने उत्तर द्यायला पाहिजे होतं ती कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसली आणि त्याच्याहून महत्वाचा सीज फायरचा करार हा जो झाला त्याच्यामध्ये एक भारताची नाचक्कीची भूमिका आपल्याला दिसताना बघते आणि भारताचा या युद्धावरती किंवा स्वतःच्या ऍक्शन्सवरती कंट्रोल नाही दिसत आहे। हे बदललं पाहिजे। जर तुम्ही स्वतःच्या ऍक्शन्सवरती कंट्रोल ठेवला तरच तुम्ही तुमची सीमा राखू शकाल ना। तिरंगा रॅली काढली होती, त्या तिरंगा रॅलीचा उद्देश हा या सैनिकांना मनोधैर्य वाढवण्यासाठी हा उद्देश होता, असं त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे। मी मेघराज गवारे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज। धन्यवाद।